इयत्ता 7वी विज्ञान मराठी मीडियम द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका आहे। विद्यार्थ्यांनी स्वतःची नाव वगैरे सगळी माहिती भरून घ्यायची। 50 मार्काचा हा पेपर आहे। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। 1. पचनाची क्रिया टिंबटिंब पासून सुरू होते। 2. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्याच रेषेला टिंबटिंब म्हणतात। 3. ध्वनीची वारंवारता टिंबटिंब मध्ये मोजतात। 4. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला टिंबटिंब दिन म्हणतात। 5. बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते। 6. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत टिंबटिंब नक्षत्रे येतात। ब. व्याख्या लिहा। 5 मार्कांसाठी 5 व्याख्या आहेत। 1. क्षितिज. 2. अन्नपचन. 3. सूक्ष्मजीव. 4. चंद्रग्रहण. 5. तारकासमूह। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। 1 आहे खनिज संपत्ती, 2 आहे अणु आणि रेणू। ब. जोड्या लावा। 1 आहे वारंवारता, 2 आहे होकायंत्र, 3 पेप्सिन, 4 लॅक्टिक आम्ल, 5 लहान आतडे। इकडे जोडे लावायसाठी आहेत जठर, H2 मध्ये मोजतात, सूचिचुंबक, आंत्ररस, किण्वन। क. चूक की बरोबर ते लिहा। 5 मार्कांसाठी आहे। 1. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे। 2. आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची असते। 3. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही। 4. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते। बरोबर आहे। 5. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी। बरोबर आहे। प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा। 1. पेशी म्हणजे काय? 2 आहे जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? 3. ध्वनीची निर्मिती कशी होते? 4. नक्षत्र लागणे म्हणजे काय? 5. होकायंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो? क. विसंगत पद ओळखा, म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे। 1. कापड, तवा, रुमाल, धागे, तवा। 2. आंबा, वड, ताड, हरभरा। 3. हरिण, मासा, मानव, वाघ। 4. सूर्य, तारा, चंद्र, दिवा। 5. चिकू, तुळस, पपई, डाळिंब। प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा। गुण आहेत 9. 1. वनस्पती पेशी व प्राणी पेशी. 2. आवर्ती बदल व अनावर्ती बदल. 3. प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत। ब. कारणे लिहा। 1. मादक पदार्थांचे सेवन करू नये. 2. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. 3. तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो। पेपर संपलेला आहे। इयत्ता 7वीचे सर्व पेपर या चॅनलवरती अवेलेबल आहेत। जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व पेपर पाहता येतील। थँक्यू।